ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मध्ये हजारो कंपन्या कार्यरत आहेत आणि लाखो कामगारांना रोजगार मिळतो. मात्र विविध कारणांमुळे काही कंपन्या बंद पडल्यात, तर काही कंपन्यांनी स्थलांतर केलंय. त्यातच कंपनी मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ आनंदनगर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आमा सातत्याने प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या एमआयडीसी विभागाच्या वतीने कंपनी मालक, आमा असोसिएशनचे पदाधिकारी आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बंद असलेल्या कंपन्या पुन्हा सुरू करून त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी एमआयडीसीकडून महत्त्वाची पावले उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली. तसेच कंपन्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या अद्ययावत प्रणालीची माहितीही कंपनी मालकांना देण्यात आली. यावेळी आमा अध्यक्ष उमेश तायडे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावलकर, प्रादेशिक अधिकारी नितीन चव्हाण, उपअभियंता वैभव पाटील, आमा पदाधिकारी मकरंद पवार, सेक्रेटरी परेश शाह यांच्यासह शेकडो कंपनी मालक उपस्थित होते. या बैठकीनंतर अंबरनाथ एमआयडीसीतील उद्योगांच्या समस्या मार्गी लागून बंद उद्योग सुरू होतील आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.